नमस्कार। आता सौमित्राने समजवल्यामुळे सारंगला अक्कल आलेली असते, त्याचे डोळे उघडलेले असतात आणि सौमित्र आणि सारंग जाऊन जानकीची माफी मागतात। तेव्हा जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्हाला तुमची चूक कळली ना, तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना, त्यातच सगळं आलं। मी तुम्हाला केलं माफ। सारंग म्हणतो, जानकी वहिनी नक्की माफ केलंच ना? तेव्हा जानकी म्हणते, हो भाऊजी, हे तुमचं डोकं नव्हतंच हे मला माहीत आहे। तुम्ही असं कधी वागूच शकत नाही। हे सगळं तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे हे मला माहीत होतं। तर आता जानकी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी, ती ऐश्वर्या दिसते तशी नाही आहे। ती आपलं घर फोडायला आली आहे। फक्त तुम्ही तिच्यापासून जरा सावध राहा। ती काय डावपेच खेळते ना, त्याच्या उलटच तुम्ही खेळा। तेव्हा सारंग म्हणतो, हो वहिनी, आता मी असंच करणार आहे। आता तू सांगशील तसंच मी वागणार आहे। तर आता सारंग हे सगळं आता जानकीचंच ऐकणार आहे। त्यानंतर इकडे ऐश्वर्याला कळतं की सारंग हा जानकीला भेटायला गेला आहे। त्यामुळे ऐश्वर्याची चिडचिड होत असते। सारंग घरात आल्या आल्या ऐश्वर्या सारंगवर धावून जाते आणि म्हणते, तुम्ही का गेला होता त्या जानकी ऋषिकेशकडे? काय गरज होती तुम्हाला त्यांच्या घरी जायची? तेव्हा सौमित्र तिचा हात पकडतो आणि तिला कानाखाली मारतो आणि म्हणतो, मला जावंसं वाटलं म्हणून मी गेलो। आता तुम्ही सांगायचं का मी कुठे जायचं आणि कुठे नाही ते? प्रत्येक वेळी आता तुम्हाला विचारून जायचं का मी? मला सुद्धा अक्कल आहे, मला सुद्धा मतं आहेत। मी माझ्या मनाप्रमाणे नाही का वागू शकत? तेव्हा आता असं बोलून सारंग रागाने तिथून निघून जातो। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, या मूर्खाला काय झालंय? अचानक हा मूर्ख असा कसा एवढा फटाफट बोलायला लागला? नक्कीच त्या जानकी ऋषिकेशने याला उपदेशाचे डोस पाजले असतील, नाहीतर हे घरात आहेत ना दोन दोन वकील, यांनीच काहीतरी काम केलं असणार हे सगळं। नाही, माझ्या हातात आलेला हा बावला मला परत घालवायचा नाहीये। हा माझा बावला आहे, हा माझा हुकमाचा एक्का आहे, त्याला मी असं नाही जाऊ देणार। तो हातातून गेला तर पूर्ण माझी वाट लागेल, त्याला परत माझ्या बाजूने वळवलंच पाहिजे। म्हणून ऐश्वर्या रूममध्ये येते आणि येऊन बघते तर काय, सारंग हा झोपलेला असतो। आता मात्र ऐश्वर्या म्हणते, हा झोपला पण? याच्याशी मला बोलायचं होतं, जाऊ दे, उद्या सकाळी बोलते। आणि ऐश्वर्या देखील झोपते। सकाळी उठून ऐश्वर्या बघते तर सारंग खोलीतच नसतो। ऐश्वर्या इकडे तिकडे शोधते पण तिला तो कुठे दिसतच नाही। ती म्हणते, या लोकांनी याच्या मनात जरा चांगलं जास्तच भरवलेलं दिसतंय माझ्याबद्दल। मला आता काहीतरी केलं पाहिजे। या मूर्खाला खुश करण्यासाठी मला काहीतरी आता करावंच लागेल। म्हणून ऐश्वर्या प्लॅन करते। पण आता जानकी, सौमित्र हे सारंगला शिकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आता हे तिघेही सज्ज झालेले आहेत। ऐश्वर्याला तिची आता हे तिघेही लायकी दाखवून देणार आहेत। आता सारंग हा ऐश्वर्याचा बदला घेणार आहे आणि तिला तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे आणि तिची लायकी दाखवणार आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।